नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये मी आपलं स्वागत करतो। आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आल्यानंतर आपण पाहू शकता की प्रत्येक पॅनिकलवर आंब्याचं फळ दिसायला लागतं। असं म्हणतात की 6 पॅनिकल मागे एक फळ आपल्याला हार्वेस्टिंगला येतं। आंबा हा भरभरून एनर्जी देत असतो आणि त्या हंगामातील पाऊस पाण्यावर आंब्याची किती फळं झाडावर राहणार हे अपेक्षित असतं। अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपल्याला व्यापारी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला आंब्याला पाणी देणं आवश्यक आहे। आंब्याला पाणी दिल्यानंतर जर समजा आपण पाहिलं तर फळांची गळ कमी होते। त्याचप्रमाणे वेळेत पाणी दिलं असेल तर पुनर्मोहराकडे जाण्याचं प्रमाण आंब्याचं देखील कमी होतं। आंब्याला मोहर आल्यानंतर सर्वसाधारण 6 वेळा 15 दिवसाच्या अंतराने 150 लिटर पाणी देण्याची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। आंब्याच्या झाडाला मोहर आल्यानंतर फळं द्यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आंब्याला पाण्याची गरज भासत असते। आंब्याला पाणी घालणं डोंगराळ भागामध्ये शक्य होत नाही, पण त्याच डोंगराळ भागामध्ये आलेलं जे गवत आहे हे आपण कापून टाकतो आणि ते कापलेलं गवत जे आहे याचं पुन्हा आच्छादन म्हणून वापर आपण आंब्याला केला तर त्याचे फार चांगले रिझल्ट मिळतात। आच्छादन केल्यामुळे मुळांजवळ गारवा राहतो आणि या गारव्यामुळे पाणी टिकून राहतं जमिनीतलं। प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्याची भर पडते आणि जर समजा तुम्ही पाहिलं तर अशा झाडांमध्ये सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आढळतं। अशाच प्रकारचं जर मल्चिंग खालती असेल तर खाली पडणारी जी उष्णता आहे ती पुन्हा रिफ्लेक्ट न झाल्यामुळे त्या ठिकाणी साक्याचं येणारं प्रमाण देखील कमी होतं। हे करत असतानाच आंब्याला आपण 1% पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे हा सर्वसाधारणपणे फळं साधारण वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर देऊ शकतो। आपण पाहू शकता इथे वाटाण्याच्या आकाराची। त्यानंतर ज्यावेळेला फळ हे गोटीच्या आकाराचं होतं, साधारण ह्याच्यापेक्षा अजून थोडं मोठं 15-20 दिवसांनी, त्यावेळेला एक स्प्रे देऊ शकतो आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा 1% पोटॅशियम नायट्रेटचा स्प्रे ज्यावेळेला अंड्याच्या आकाराची फळं होतात त्यावेळेला देऊ शकतो। सुरुवातीचा जो स्प्रे आहे तो फळाचा नत्र आणि पालासचा पुरवठा केल्यामुळे फळाचं गळीचं प्रमाण कमी होतं। त्यानंतरच्या कालावधीमध्ये फळाचं आकारमान वाढवण्यामध्ये त्याची मदत होते आणि त्यानंतरचा जो स्प्रे घेतो त्याच्यामध्ये फळाचा जो दर्जा आहे, त्याची आतली क्वालिटी आहे ही सुधारण्यावर भर दिला जातो। झाडाला फक्त जून महिन्यामध्ये खतं घालणं आणि त्याच्यानंतर झाडाकडनं मोठ्या प्रमाणावर आंब्याची अपेक्षा करणं, त्यापेक्षा आंब्याला ज्यावेळेला मोहर येतो आणि कणी सेट व्हायला लागते किंवा फळं दिसायला लागतात त्यानंतर देखील न्यूट्रिएंटचा स्प्रे घेणं हे फार गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सर्व शेतकरी बंधू 1% पोटॅशियम नायट्रेट फळ सर्वसाधारणपणे वाटाणा एवढं असताना, त्यानंतर गोटी एवढं असताना आणि अंडाकृती झाल्यानंतर घ्याल अशी मी अपेक्षा करतो। याचबरोबरीने विद्यापीठाने गळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं NAA या संजीवकाची देखील फवारणी सुचवलेली आहे। NAA 20 ppm सर्वसाधारणपणे वाटाणा एवढं फळ असताना व त्यानंतर पुन्हा एकदा 15 दिवसांनी संजीवकाची फवारणी पूर्ण झाडावर जिथे जिथे सेटिंग झालेलं आहे अशा ठिकाणी घेणं आवश्यक आहे। विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या संशोधनातनं N-एटका आणि फॉलिक ॲसिड की ह्या घटकाची देखील फवारणी सर्वसाधारणपणे 50% मोहर फुलल्यावर, त्याचबरोबरीने वाटाण्याच्या आकाराची फळं झाल्यानंतर व साधारण अंड्याच्या आकाराची फळं झाल्यानंतर घेण्याची व त्यानंतर मोहरापासून 75 दिवसांनी घेण्याची देखील शिफारस दिलेली आहे। या सगळ्या संजीवकांचा, या न्यूट्रिएंटचा वापर हा वेगवेगळा करायचा आहे। ज्या ठिकाणी न्यूट्रिएंटचा वापर आपण करत आहात त्या ठिकाणी संजीवकाचा वापर करण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी संजीवकाचा वापर करत असाल त्या ठिकाणी न्यूट्रिएंटचा वापर करण्याची गरज नाही। आपल्याला आंब्यामधील प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं हे उपाययोजना करायचे आहेत। त्यामुळे ह्या करत असताना एक उपाययोजना जर समजा आपण केलीत आणि दुसरी उपाययोजना नंतर केली तर चालू शकतं, पण सगळ्या उपाययोजना एकत्र करून करणं हे संयुक्तिक नाही। शेतकरी बंधूंनो, आपण ह्या पुढच्या हंगामामध्ये आंब्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्याल व हा हंगाम आपल्याला सुखाचा समाधानाचा जाईल अशीच प्रार्थना करतो। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमचं जे विद्यापीठाचं चॅनल आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या। धन्यवाद।